इंटरेस्टिंग रेसिपी आज दाखवणार आहे। ही बनल्यानंतर आपल्याला बनवता आली याचा खूप आनंद होतो। तर नमस्कार मंडळी, आज तीळ गुळाच्या रेवड्या कशा बनवायच्या ते आपण पाहणार आहोत। यासाठी नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्यायचं आहे। अर्धा कप गूळ, अर्धा कप साखर, अर्धा कप पाणी घालून याचा पाक बनवायला ठेवायचा आहे। दुसरीकडे तीळ घालून घ्यायचे आणि तीळ थोडेसे भाजून घ्यायचे आहे। 1 टेबलस्पून लिंबाचा रस पाकामध्ये घालायचा आहे। पाक चेक करण्यासाठी पाण्यात घालायचा आहे। याची गोळी बनते, कटकट असा आवाज येतो तेव्हाच गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। नंतर हा पाक तव्यावरती ओतून घ्यायचा आहे। स्पॅच्युलाने याला आतल्या साईडला फोल्ड करत राहायचं आहे। याचा एक गोळा तयार होतो। हाताला तूप लावून घ्यायचा आहे। हा गरम गोळा हातात घ्यायचा आहे आणि कंटिन्युअसली याला स्ट्रेच करायचे, फोल्ड करायचे, स्ट्रेच करायचे, फोल्ड करायचे। ही कृती आपल्याला याचा सोनेरी रंग येईपर्यंत करत राहायची आहे। सोनेरी रंग आल्यानंतरही आपण याला थोडंसं स्ट्रेच करून फोल्ड करणार आहोत। यानंतर याचा दोरीचा शेप करायचा आहे। ते तुकडे कट करून घ्यायचे आहेत। हे सगळे तुकडे गरम तिळामध्ये घालायचे आहे, त्याला गोळवायचे आहे आणि रेवड्या तयार झालेल्या आहेत। ही पूर्ण रेसिपी चॅनलवरती आहे, चॅनलला भेट द्या, लाईक करा।